हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी पाटील. आजच्या ओसीच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रिन्सिपल्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट डिस्कस करायचे. याच्या अगोदरचा जो व्हिडिओ होता त्यामध्ये आपण FW टेलर यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन बघितलं, त्यांचं बॅकग्राऊंड काय होता, त्यांचं कंट्रीब्युशन बघितलं, ते कुठे काय कसं काम करत होते या सगळ्यांबद्दल डिस्कस केलं आणि त्यांचा सायंटिफिक अप्रोच काय, सायंटिफिक मॅनेजमेंट काय याच्याबद्दल फक्त शॉर्ट मध्ये बघितलं. आता मी या व्हिडिओमध्ये एवढी गॅरंटी देऊ शकते की तुमच्या मनामध्ये जे डाऊट आहे कशाबद्दल, सायंटिफिक अप्रोच, सायंटिफिक मेथड, सायंटिफिक मॅनेजमेंट, ते आणखीन तुम्हाला समजलेलं नाही, या व्हिडिओमध्ये तुम्हाला कम्प्लीट क्लिअर होईल. सो शेवटपर्यंत टिकून राहायचं आहे, एवढंच. पहिला जो प्रिन्सिपल्स आहे, फर्स्ट जो प्रिन्सिपल आहे, सायन्स नॉट रूल ऑफ थंब. याचा मीनिंग काय होतो? विज्ञान आहे पण मूलभूत नियम नाही. काहीतरी चेंजेस आणावे लागतात, नॉट रूल ऑफ थंब असं म्हटलेलं आहे. आता ते काय आहे बघू आपण. इन ऑर्डर टू इन्क्रीज ऑर्गनायझेशनल एफिशियन्सी, द रूल ऑफ थंब मेथड शुड बी सबस्टिट्यूट विथ द मेथड डेव्हलप थ्रू सायंटिफिक अनालिसिस ऑफ वर्क. आता याचं मीनिंग काय आहे? जर तुम्हाला व्यवसायाच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ करायचा आहे किंवा व्यवसायाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी रूल ऑफ थंबचा वापर न करता किंवा रिप्लेस करून, बदल करून रूल ऑफ थंबचा वापर न करता वैज्ञानिक पद्धतीने किंवा वैज्ञानिक कामाच्या ठिकाणी वैज्ञानिक विश्लेषणाद्वारे वैज्ञानिक विश्लेषण विकसित केलेल्या पद्धतीचा वापर करावा लागतो. नीट समजून घ्या. रूल ऑफ थंबचा वापर करायचा नाही. कामाच्या ठिकाणी वैज्ञानिक विश्लेषण, सायंटिफिक अनालिसिस, वैज्ञानिक विश्लेषण विकसित करण्याच्या पद्धतीचा वापर करावा लागतो. आता आपण रूल ऑफ थंब डीप मध्ये समजून घेऊ. रूल ऑफ थंब मीन्स बेसिकली the decision taken by the manager based on personal judgment. वैयक्तिक मत, पर्सनल जजमेंट वर जे डिसिजन घेतलं जातं त्याला रूल ऑफ थंब, रूल ऑफ थंब, रूल ऑफ थंब असे म्हणतात. पास्ट व्हिडिओ मध्ये पण मी रूल ऑफ थंब थोडस सिक्रेट ठेवलं होतं, त्या या व्हिडिओ मध्ये सांगून टाकलं की एक्झॅक्टली रूल ऑफ थंब काय राहतं. मॅनेजर जो डिसिजन घेतो, डिसिजन घेतेवेळी पर्सनल जजमेंट करतो. जसं की इथे बघू शकता तुम्ही, मॅनेजरला एखादा डिसिजन घ्यायचं असेल तर मॅनेजर कसा विचार करतो? मेरा मन ऐसा बोल रहा है वही होगा, आपको वैसा ही करना पड़ेगा. मैं जो बोल रहा हूं, मेरे मन से जो मेरा मन जो कह रहा है मैं वही करूंगा और आपको भी वही करना है. हे आहे द रूल ऑफ थंब. तर या रूल ऑफ थंबचा वापर करायचा नाही, स्किप करायचं. तर कशाचा वापर करायचा आहे? कामाच्या ठिकाणी कामाच्या वैज्ञानिक विश्लेषणाद्वारे, सायंटिफिक अनालिसिस करून वैज्ञानिक विश्लेषणाद्वारे विकसित केलेल्या पद्धतीचा वापर करायचा आहे. आता वैज्ञानिक विश्लेषण म्हणजेच काय पहा. इथे एक एक्झाम्पल आहे तुमच्यासाठी, म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून जाईल. आता काय सांगितलेलं आहे? अर्लियर इट युज्ड टू टेक 30 minutes टू कम्प्लीट अ टास्क, नाउ इट टेक्स ओनली 30 minutes. याचं मीनिंग काय होतं? मॅनेजरला एक डिसिजन घ्यायचं आहे, एखादं काम सांगायचं आहे एम्प्लॉईजला, तर ते काम सांगते वेळी ते काम किती मिनिटामध्ये कम्प्लीट करायचं आहे हे मॅनेजरला डिसाइड करायचं होतं. तर मॅनेजर काय केलं? अगोदर तेच काम, बऱ्याचदा तेच काम किती वेळेत कम्प्लीट झालं हे नोटीस केला. स्वतःचं काहीच नाही आहे, डोकं लावलेलं नाही, फक्त अगोदर सेम टू सेम काम किती मिनिटांमध्ये कंप्लीट झालं हे बघितलं. अर्लियर इट युज्ड टू टेक 30 minutes टू कम्प्लीट अ टास्क. ते काम कंप्लीट करायला 30 मिनिटं लागायचे, 30 minutes लागायचे. सो पास्ट बेस्ड डिसिजन म्हणजे जे पास्ट मध्ये
ते काम कम्प्लीट करण्यासाठी 30 मिनिट्स लागतात, तर आता सुद्धा ते काम कम्प्लीट करण्यासाठी 30 मिनिट्सच लागतात, असं मॅनेजर म्हणतोय. स्वतःचं डोकं नाही, काहीच नाही. मागच्या वेळेस तसं झालं, पास्ट बेसवर डिसिजन घेत आहे. मागच्या वेळेस 30 मिनिट्स लागले, आता सुद्धा 30 मिनिट्सच लागणार. आता ही जी अप्रोच आहे ती आहे रूल ऑफ थंबची अप्रोच. रूल ऑफ थंब म्हणजेच काय, काहीच हालचाल करायची नाही. मागे कोणीतरी ते काम करण्यासाठी 30 मिनिट्स लागलं होतं असं म्हटलं, आता सुद्धा तेच काम 30 मिनिट्स मध्ये कम्प्लीट झालं पाहिजे. आता 30 मिनिट्स मध्ये काम कम्प्लीट करायचं म्हणजेच कधी एक्स्ट्रा पण टाइम लागू शकतो. एक्स्ट्रा आता एम्प्लॉईजला टार्गेट आहे की 30 मिनिट्स मध्येच कम्प्लीट करायचंय, तर फास्ट करण्याच्या नादामध्ये रिसोर्सेसचं वेस्टेज करत असतात आणि जे प्रोडक्ट असतं त्याची क्वालिटी लो होत असते. रूल ऑफ थंबचा उपयोग करायचा नाही, ते आपल्याला स्किप करायचं आहे. मग काय करायचं आहे? सायंटिफिक अनालिसिस काय असतं? तर सायंटिफिक अनालिसिस असतं, सायंटिफिकली द वर्क इज कम्प्लिटेड इन 25 मिनिट्स. आता 25 मिनिट्स कसं सांगितलं, तर खरंच रिसोर्सेस किती आहेत, ते काम करण्यासाठी एम्प्लॉईजची किती आहेत, मशीन्स किती आहेत आपल्याकडे, मॅन पॉवर किंवा एम्प्लॉईज किती आहेत, ते किती वेळ काम करू शकतात, खरंच त्या कामाला 30 मिनिटं वेळ द्यावं लागतं का, या सगळ्या गोष्टींचा विचार करून मॅनेजरला समजलं की त्या कामाला 30 मिनिटं नाही, सेम टू सेम वरती जे काम बघलो ते काम इथे पण, त्या कामाला 30 मिनिटं नाही तर फक्त आणि फक्त 25 मिनिटच लागतात. विथ कंट्रोल ऑन वेस्टेज ऑफ रिसोर्सेस, प्रोडक्टिव्हिटी लेवल इन्क्रीज आणि क्वालिटी ऑफ प्रोडक्ट इन्क्रीज किंवा क्वालिटी ऑफ प्रोडक्ट चांगलं असणं आणि ह्युमन रिसोर्सची एनर्जी वाचणं, एवढ्या सगळ्या गोष्टी सायंटिफिक अनालिसिस केल्यानंतर, सायंटिफिक मॅनेजमेंट केल्यानंतर होत असतं. एक्झॅक्टली काय, ते काम 30 मिनिटाचं नव्हतंच. सपोज एखादा प्रॉब्लेम, अकाउंटचा एखादा प्रॉब्लेम तुम्हाला करायला दिलं, ते प्रॉब्लेम फक्त 20 मिनिटांमध्येच करण्यासारखं होतं, त्या प्रॉब्लेमला तुम्ही 30 मिनिटं देतात. त्या प्रॉब्लेमला 30 मिनिटं दिलात म्हणजे पुढच्या प्रॉब्लेमला सुद्धा वेळ होईल, एक्झाम मध्ये टाइम पुरणारच नाही. मग अशा वेळेस तुम्हाला खरंच त्या प्रॉब्लेमला एवढा वेळ द्यायची गरज आहे का, याचा विचार करावा लागतो, प्रॅक्टिस करावं लागतं, मग तुमचं ते प्रॉब्लेम 20 मिनिटांमध्येच कम्प्लीट होत असतं आणि पुढच्या प्रॉब्लेमला करायला सुद्धा तुम्हाला वेळ मिळत असतं. सेम टू सेम येत आहे, ते काम करायला 30 मिनिटं लागत नव्हते, तर ती रूल ऑफ थंब होतं, फक्त त्या मॅनेजरचं मन होतं, मागचे सगळं ते सेम टू सेम तेच काम करायला 30 मिनिटं घेत होते, आता सुद्धा ते एवढंच मिनिटं घेणार. हे चुकीचं आहे. मग मॅनेजरनी व्यवस्थित डोकं लावायचं असतं, डिसिजन घेतेवेळी खूप गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात, मग डिसिजन घेतलं जातं. तर काय समजलं, 30 मिनिटाचं काम 25 मिनिटांमध्ये विथ कंट्रोल ऑन वेस्टेज ऑफ रिसोर्सेस, मशिनरीचं वेस्टेज कमी होतं आणि एफिशियन्सी वाढते, प्रत्येक गोष्टीमध्ये फायदा होत असतो. हे आहे सायंटिफिक मेथड, सायंटिफिक अप्रोच, सायंटिफिक अनालिसिस. समजलं? अतिशय सोपं आहे. आता याच्यापेक्षा इझी करून आता काय सांगायचं तुम्हाला. ओके, पुढे काय सांगितलंय बघू आपण. रूल ऑफ थंब, डिसिजन आर बेस्ड ऑन पर्सनल जजमेंट ऑफ मॅनेजर, म्हणजे व्यवस्थापकाच्या वैयक्तिक मतावर आधारित घेतलेले निर्णय म्हणजेच रूल ऑफ थंब. काहीच नाही, कोणाला विचारायचं नाही, काहीच नाही, कुठल्या गोष्टी बघायच्या नाही, काय नाही, मॅनेजरचं मन केलं, मागे पास्ट मध्ये एवढं करायला एवढा वेळ लागलो होतं म्हणून मी पण सुद्धा मागचं बघून मी डिसाइड करणं, हे रूल ऑफ थंब आहे, हे अवॉइड करायचं आहे. टेलर इन्स्टेड अपॉन सायंटिफिक मेथड फॉर एव्हरी स्मॉल वर्क, छोट्यातल्या छोट्या कामासाठी टेलर वैज्ञानिक पद्धतीच्या कामाचा, वैज्ञानिक पद्धतीच्या वापराचा आग्रह धरला आहे. अशी सपोज असं होत नाही, सपोज की पेन उचलण्यासाठी सुद्धा मला सायंटिफिक अप्रोच या ठिकाणी आणावी लागते, सपोज असं नसतं, असं टेलरचं म्हणणं आहे.
This principle is concerned with selecting the best way of performing a job after scientific analysis of that job and not by trial and error method. आता याचं म्हणणं काय आहे, व्यवस्थापनाचं हे तत्व म्हणजे सायन्स नॉट रूल ऑफ थंब, व्यवस्थापनाचं हे तत्व प्रत्येक कामाचे वैज्ञानिक विश्लेषण करून, प्रत्येक कामाचे सायंटिफिक एनालिसिस करून ते काम कंप्लीट करण्यासाठी बेस्ट वे सर्वोत्कृष्ट पद्धत शोधून काढणे याला महत्व देत असतं. एखादं काम कंप्लीट करायचं असेल तर ते काम करतेवेळी आपल्याला सायंटिफिक अनालिसिस करावं लागतं. खरंच ते काम इतका वेळ करण्यासारखं आहे का, हे काम करण्यासाठी किती एम्प्लॉईज लागतात, किती वेळ लागतो, मशीन्स किती लागतात, एनर्जी किती लागते, ब्रेक कधी द्यावा लागतो, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं म्हणजे आहे सायंटिफिक अनालिसिस. वैज्ञानिक विश्लेषण करून ते काम करण्यासाठी सर्वोत्कृष्ट पद्धत, हा एवढा वेळ लागतो, एवढ्या वेळेमध्ये ते काम कंप्लीट होतं, या वेळेमध्ये कर्मचाऱ्यांना एम्प्लॉईजला ब्रेक द्यावा लागतो, या सगळ्या गोष्टींचा म्हणजेच बेस्ट वे आपल्याला मिळत असतं, त्याचा फायदा बिझनेसला होत असतो. पुढे स्टँडर्ड रिक्वायर्ड टाइम अँड स्टँडर्ड आउटपुट, आय थिंक या ठिकाणी कॉमा असायला पाहिजे असं मला वाटतं. स्टँडर्ड required time and standard output should be defined by the manager. काय स्टँडर्ड रिक्वायर्ड टाइम स्टँडर्ड आउटपुट शुड बी डिफाइंड बाय द मॅनेजर. म्हणजेच की आवश्यक वेळ, मानके म्हणजे स्टँडर्ड, मानके, आवश्यक वेळ, आवश्यक उत्पादन हे मॅनेजरला निश्चित करावं लागतं, डिफाइन करावं लागतं. हे आहे सायंटिफिक अनालिसिस. ते काम करण्यासाठी आवश्यक वेळ किती असेल, किती वेळ लागतो, रॉ मटेरियल्स किती लागतात, स्टँडर्ड किती लागतात, स्टँडर्ड काय असलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी मॅनेजरला डिसाइड कराव्या लागतात, डिफाइन कराव्या लागतात, निश्चित कराव्या लागतात. ते डिफाइन केल्यामुळे दिस विल हेल्प इन सेव्हिंग टाइम. एखादं काम करायला 25 मिनिटं लागत असतील तर अशा वेळेस एखादं काम 30 मिनिटांमध्ये होत असेल पण ऍक्च्युअल मध्ये ते काम करायला फक्त 25 मिनिटं लागतात, तर 5 मिनिटं वेळ वाचते. प्रत्येक काम 30 म्हणजे दिवसाला 5-5 मिनिटं, किती वेळेची बचत होते, किती टाइम सेव्हिंग होत असतं. ठीक आहे, कशामुळे, स्टँडर्ड सायंटिफिक अनालाइज केल्यामुळे. काय होते, सेव्हिंग टाइम, ह्युमन एनर्जी, जे एम्प्लॉईज आहेत त्यांची एनर्जी सुद्धा चांगली राहते. ते काम 30 मिनिटाचं काम 25 मिनिटांमध्ये होत असेल तर 5 मिनिटाची एनर्जी त्यांची वाचते. and will result into expected standard output. अपेक्षित प्रमाणात उत्पादन साध्य होईल. अपेक्षित प्रमाणात उत्पादन साध्य होईल म्हणजेच काय, जेवढं आपण आपलं आउटकम ठरवलं होतं तेवढंच आउटकम गेन करायला मदत होत असते. अकॉर्डिंग टू टेलरच्या मते इवन अ स्मॉल प्रोडक्शन ऍक्टिव्हिटी, लहानातलं लहान उत्पादन कार्य लाईक लोडिंग आयरन शीट्स इनटू बॉक्स कार्स कॅन बी सायंटिफिकली प्लॅन्ड. म्हणजेच की एखाद्या छोट्या उत्पादन ऍक्टिव्हिटीमध्ये, प्रोडक्शन ऍक्टिव्हिटीमध्ये, लाईक लोडिंग आयरन शीट्स इनटू द बॉक्स मध्ये लोखंडी शीट्स चढवायच्या आहेत, बॉक्स मध्ये शिफ्ट करायच्या, टाकायच्या, अशा छोट्यातल्या छोट्या कामासाठी सुद्धा वैज्ञानिक पद्धतीचे नियोजन केले जाऊ शकते. सायंटिफिकली प्लॅन्ड करता येतं, इतकं सोपं आहे हे. काहीच नाही, मी सांगते, फक्त गृहीत धरायचंय. मला इथली ही पेन जरी उचलायची तर ते कशी उचलायची यामध्ये सुद्धा सायंटिफिकली प्लॅनिंग असावी लागते, असं टेलरचं म्हणणं आहे. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल. खूप सोपं आहे. आणखीन एक एक्झाम्पल सांगते. 2 भाऊ होते. मोठा भाऊ जो होता
खूप वर्षापासून बिझनेस करायचा आणि छोटा भाऊ जो होता आता तो बिझनेस करायला स्टार्ट केला. स्वतःच दोघांचा वेगवेगळा बिझनेस होता. तर जो नवीन करंट सिच्युएशन मध्ये जो छोटा भाऊ बिझनेस आता टाकला होता, तो भाऊ नवीन असल्यामुळे त्याला मार्केट तेवढं चांगलं समजत नव्हतं. तर त्याच्या बिझनेस मध्ये अशीच एक सिच्युएशन आली किंवा काहीतरी असंच एक मोठा प्रॉब्लेम आला. मग आता जो मोठा भाऊ खूप वर्षापासून बिझनेस करतो, त्याच्याकडे एक्सपिरियन्स पण असतं. तर छोट्या भावाने काय केलं, मोठ्या भावाकडे गेला की भाऊ मला सांग, असा असा प्रॉब्लेम आलेला आहे, मला काही समजत नाही, याचं सोल्युशन काय असतं. मोठ्या भावाच्या लक्षात येतं, हा जेव्हा मी नवीन बिझनेस स्टार्ट केलं होतं त्यावेळेस मला सुद्धा हीच प्रॉब्लेम आली होती, अशाच पद्धतीची काहीतरी प्रॉब्लेम आली होती, त्यावेळेस मी काहीतरी सोल्युशन अशाच पद्धतीचं केलं होतं. सेम टू सेम ऍज इट इज, रट्टा मारल्यासारखं कट टू कट सगळे वर्ड टू वर्ड मोठ्या भावाने छोट्या भावाला सांगितलं. छोटा भाऊ काय केला, मोठ्या भावाने जे सांगितलं तेच मेथड अप्लाय केली. आता हे सगळं काय रूल ऑफ थंब आहे. कसं रूल ऑफ थंब आहे, स्वतःच डोकं न लावता छोट्या भावाने डायरेक्टली सिच्युएशन आली, काय करायचं ते समजत नव्हतं म्हणून मोठ्या भावाकडे केला. मोठा भाऊ पण त्याच्याकडे अशीच एक सिच्युएशन आली होती, त्याने असं काहीतरी हँडल केलं होतं, ते त्याला सांगितलं, त्याने तेच केलं. स्वतःच काही डोकं लावलं अजिबात नाही. वैयक्तिक मत माझ्या भावाकडे जाणार, मी पर्सनल जजमेंट घेतला ना माझ्या भावाचा, मी ऐकणार, तेच मी करणार. हे आहे रूल ऑफ थंब. हे आपल्याला अवॉइड करायचं आहे, ही पद्धत वापरायची नाही. तर छोट्या भावाला काय करायला पाहिजे होता की त्याचा बिझनेसचं स्ट्रक्चर वेगळं आहे, माझा स्ट्रक्चर वेगळा आहे. त्याच्या बिझनेस मध्ये जी सिच्युएशन आली होती, जे प्रॉब्लेम आलं होतं, ते खूप वर्षापूर्वी आलं होतं. कदाचित तेव्हा ती सिच्युएशन हँडल करण्यासारखं तेवढं ज्ञान भावाकडे नव्हतं. एवढं तरी लक्षात आलं पाहिजे. आताचं ट्रेंड खूप चेंज झालेला आहे, खूप नवीन नवीन गोष्टी घडतात किंवा प्रॉब्लेम आली तरी क्विक सोल्युशन सुद्धा मिळत असतात. समजायला ना, करायचं होतं प्रोडक्ट एक, झालं एक, तर त्या झालेल्या प्रोडक्टला कसं डेव्हलप करता येते याचा विचार करायचा. म्हणजेच काय, छोट्या भावाने मोठ्या भावाकडे न जाता आपली सिच्युएशन काय, आपला प्रॉब्लेम काय स्वतः अनालाइज करून काहीतरी डिसिजन घेत असेल तर ते आहे सायंटिफिक मॅनेजमेंट. अदरवाइज तो डायरेक्टली काहीच विचार न करता मोठ्या भावाकडे जात असेल तर ते आहे रूल ऑफ थंब, जे अवॉइड करायचं आहे. आपला बिझनेस आहे, आपल्याला विचार करावा लागतं, सगळं अनालाइज करावं लागतं, विश्लेषण करावं लागतं, काय करताय, कुठे चुकतंय, काय कमी राहिलं, या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या प्रॉब्लेमला फेस करावं लागतं, सोल्युशन शोधावं लागतं. थोडक्यात समजलं? खूप सोपं आहे, लेंदी होत आहे व्हिडिओ तुमच्यासाठी, फक्त तुम्हाला समजण्यासाठी. सेकंड वन इज हार्मनी नॉट डिस्कर्ड. काय आहे हार्मनी नॉट डिस्कर्ड. आता मराठीमध्ये मीनिंग होतं समरसता आहे विवाद नाही. काय समरसता आहे विवाद नाही असा मराठीमध्ये मीनिंग होत असतो. आता एक्झॅक्टली यामध्ये काय म्हटलं बघा. अकॉर्डिंग टू धिस प्रिन्सिपल देअर शुड बी हार्मनी बिटवीन एम्प्लॉईज अँड मॅनेजमेंट. एम्प्लॉईज मध्ये आणि मॅनेजमेंट मध्ये एकता असली पाहिजे, समरसता असली पाहिजे, भांडण नाही, दोघे एक मनाने. जसं आपण प्रिन्सिपल्स ऑफ इस्प्रिट डी कोर मध्ये बघितलो, टीम वर्क मध्ये बघितलो, काय एम्प्लॉई आणि मॅनेजमेंट टीम वर्क करायला पाहिजे, एकत्र येऊन काम करायला पाहिजे, एकता असली पाहिजे, रिलेशन चांगलं असलं पाहिजे. इथे तेच सांगतात, हार्मनी असली पाहिजे, हार्मनी बिटवीन एम्प्लॉईज अँड मॅनेजमेंट. हार्मनी म्हणजेच काय, समरसता, एकता असणं, एक मनाने काम करणं. जसं आपल्या फॅमिली मेंबर्स मध्ये असतं, सगळे एक मनाने असतात, एक मनाने विचार करत असतात. ज्यांची जॉईंट फॅमिली आहे तिथे तर खूप गरजेचं असतं हार्मनी असणं. This coordination will help in minimizing conflicts between them. आता this coordination म्हणजेच काय, त्यांच्यामध्ये हार्मनी असणं, अशा प्रकारचं समन्वय हेल्प करतं त्यांच्यामधली भांडणं कमी करायला, वादविवाद कमी करायला, टाळायला मदत करत असतात. कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष कमी करण्यास, रोज उठून जे त्यांच्यामध्ये भांडणं होत असतात ते कमी करण्यास मदत होत असते.
perfect understanding between employees and management will be helpful in creating healthy work environment for achieving the desired goal as a success. आता याचं मीनिंग काय बघा, परफेक्ट अंडरस्टँडिंग असली पाहिजे एम्प्लॉईज आणि मॅनेजमेंट मध्ये. त्यांच्यामध्ये जर परफेक्ट अंडरस्टँडिंग असेल तर बिझनेस मधला एन्व्हायरमेंट कसा असतो, हेल्थी असतो, पॉझिटिव्ह असतो, सगळे चांगल्या मनाने एक मनाने काम करत असतात. त्याच्यामुळे काय होतं, गोल आपले जे डिझायर असतं, जे गोल आहे, जे आपल्याला सक्सेस मिळवायचं असतं ते अचीव करण्यासाठी मदत होत असते. विचार करा, आपला जो बिझनेस आहे या 2 पर्सन वरतीच आहे, मॅनेजर अँड एम्प्लॉईज. यांचं जर एकमेकांमध्ये बनत नसेल, म्हणजे सारखं भांडण होत असेल, तर मॅनेजर काम कुणाला सांगणार, एम्प्लॉईजला काम कोण सांगणार, काम कोण करणार? दोघांचं जमतच नाही, सारखं भांडण होत आहेत. मग अशा वेळेस दोघांमध्ये जर भांडण होत असतील तर त्याचा परिणाम आपल्या बिझनेसवर होतो. बिझनेसवर झाला म्हणजे ऑटोमॅटिकली प्रोडक्शनवर होतो, प्रॉफिटवर होतो, बिझनेसवर होत असतो. मग काय, आता या प्रिन्सिपल नुसार काय असायला पाहिजे, या दोघांमध्ये कोऑर्डिनेशन असेल तर कॉन्फ्लिक्ट मिनिमाइज होत असतं. जे संघर्ष असतात, जी भांडणं असतात ते नाके बराबर असतात. कारण मॅनेजमेंट किंवा मॅनेजर आणि एम्प्लॉईज मध्ये हार्मनी असते, समरसता असते, एकता असते, दोघे एकमेकांना समजून घेऊन कामे करत असतात. मॅनेजर सुद्धा म्हणजे कर्मचाऱ्यांना झेपत नाही एवढं काम सांगत नाही, कधी कधी त्यांना विश्रांतीसाठी ब्रेक सुद्धा देत असतं, त्यांना समजून घेत असतं. यांच्यामध्ये काय असायला पाहिजे, हार्मनी असायला पाहिजे. यांच्यामध्ये हार्मनी असल्यामुळे काय होतं, सामंजस्य असल्यामुळे काय होतंय, यांच्यामध्ये संघर्ष कमी होतो, भांडणं होत नाहीत आणि आपला बिझनेस मध्ये जो एन्व्हायरमेंट असतो तो पॉझिटिव्ह असतो. समजायला ना, हे खूप महत्वाचं आहे. मॅनेजर आणि एम्प्लॉईज दोघांनीही समजून घेणं एकमेकांना, कारण यांच्यावरतीच सगळा आपला बिझनेस असतो. म्हणून हे दोघं शांत राहणं, एकमनाने काम करणं गरजेचं असतं. हे दोघं जर शांत असतील, गोल्स अचीव होतात, सक्सेस मिळत असतो, सगळ्या गोष्टी होत असतात. त्याच्यानंतर ऑर्गनायझेशन शुड थिंक अबाउट मॅक्सिमम प्रॉस्पेरिटी ऑफ एम्प्लॉईज ऑल्सो. मॅनेजमेंटने सुद्धा, जसं एम्प्लॉईजने सुद्धा मॅनेजमेंटचा विचार केला पाहिजे. भांडणं करायची नाही, काय नाही, गपचूप जे काम सांगतात ते ऐकायचं. हा, जर पटत नसेल तर बोलायचं, पण जास्त पण आगाऊ बोलायचं नाही. त्याचप्रमाणे व्यवस्थापनाने, म्हणजेच आपल्या बिझनेस मधल्या मॅनेजमेंटने किंवा मॅनेजरने सुद्धा कर्मचाऱ्यांच्या समृद्धीचा विचार करावा, त्यांच्या प्रॉस्पेरिटीचा विचार करावा, ते सुद्धा गरजेचं आहे. त्यांच्याकडून दिवस रात्र काम करून घेतो, त्यांचा विचारच करत नसल्यावर एम्प्लॉईज टिकत नाहीत, दुसरा काम शोधत असतात. अशा वेळेस आपल्या बिझनेसला नुकसान होत असतो. समजायले? म्हणून ऍज पर प्रिन्सिपल, ऍज पर FW टेलर काय म्हणतात, एम्प्लॉईज आणि मॅनेजमेंट यांच्यामध्ये हार्मनी असली पाहिजे. त्याच्यानंतर काय म्हणतात, मिनिमायझिंग कॉन्फ्लिक्ट, त्यांच्यामधल्या कोऑर्डिनेशन मुळे, म्हणजेच त्यांच्यामध्ये हार्मनी असल्यामुळे कोऑर्डिनेशन ऑटोमॅटिकली होणार, कोऑर्डिनेशन असल्यामुळे कॉन्फ्लिक्ट कमी होणार, संघर्ष कमी होण्यास मदत होते. परफेक्ट अंडरस्टँडिंगला मदत होत असते, दोघं एकमेकांना समजून घेऊन काम करत असतात. परफेक्ट अंडरस्टँडिंग असल्यामुळे बिझनेस मध्ये क्रिएटिंग हेल्थी वर्क एन्व्हायरमेंट, व्यवसायामध्ये निरोगी वातावरण तयार होते, पॉझिटिव्हिटी येते, काम करायला उल्हास येत असतो. आज आपल्या बिझनेस मध्ये हेल्थी वर्क एन्व्हायरमेंट असल्यामुळे अचिव्हिंग द डिझायर्ड गोल, जे आपण गोल अपेक्षित ध्येय ठरवली होती ते अचीव करण्यासाठी मदत होत असते. जे आपल्याला सक्सेस मिळवायचं होतं ते सक्सेस अचीव करण्यासाठी मदत होते. आणखी ऑर्गनायझेशन शुड, व्यवसाय सुद्धा
मॅक्झिमम प्रॉस्पेरिटी ऑफ एम्प्लॉईज, थिंकिंग अबाउट म्हणजेच एम्प्लॉईच्या समृद्धीचा, विकासाचा विचार व्यवसायाने करणं गरजेचं आहे. एम्प्लॉईज तुमचं सगळं ऐकतात, पण तुम्ही सुद्धा कधीतरी एम्प्लॉईजचं ऐकणं गरजेचं आहे. डन. नेक्स्ट वन इज मेंटल रिव्होल्युशन. मेंटल रिव्होल्युशन मीन्स मानसिक क्रांती. मानसिक क्रांती म्हणजे एकाच्या विचारात बदल घडून आणण्याऐवजी समूहाच्या विचारांत बदल घडून आणणे म्हणजे मानसिक क्रांती होय. एखाद्या गोष्टीबद्दल अवेअर करायचं असेल किंवा कस्टमरला अवेअर करायचं असेल तर आपण पर्टिक्युलर एका कस्टमरला अवेअर करत असेल तर चालणार नाही. एका कस्टमरने आपला देश चालत नाही किंवा एकच कस्टमर आपली वस्तू खरेदी करत नाही, परचेस करत नाही. कस्टमरची संख्या असंख्य असते, खूप कस्टमर्स असतात, मग त्या सगळ्यांना अवेअर करणं गरजेचं असतं. म्हणजेच काय, एका कस्टमरला अवेअर करण्याऐवजी सगळ्यांच्या थॉट प्रोसेस मध्ये चेंजेस आणणं म्हणजे आहे मेंटल रिव्होल्युशन. सगळ्यांच्या थॉट प्रोसेस चेंज झाली पाहिजे. कोरोना आला होता, मी एकटीच मास्क वापरणार, हे मेंटल रिव्होल्युशन नाही. सगळ्यांनीच मास्क वापरणं, सगळ्यांच्या थॉट प्रोसेस मध्ये चेंज होणं, थॉट प्रोसेस चेंज होणं, हे आहे मानसिक क्रांती, मेंटल रिव्होल्युशन. बिझनेस मध्ये पण सेम असतं. फक्त एम्प्लॉईज किंवा फक्त मॅनेजरच्या फक्त एम्प्लॉईज किंवा फक्त मॅनेजरची थॉट प्रोसेस मध्ये चेंज घडवून आणायचं नाही, तर दोघांच्याही थॉट प्रोसेस मध्ये बदल घडवून आणायचे आहेत. एकट्याचा नाही. एकट्याचा असेल तर मेंटल रिव्होल्युशन होत नाही. कधी मेंटल रिव्होल्युशन होतं, समूहाचा समावेश होतो. एम्प्लॉईज खूप असतात, मॅनेजर असतात, त्या सगळ्यांच्या थॉट प्रोसेस मध्ये चेंजेस घडून आणणं म्हणजेच मेंटल रिव्होल्युशन. बघा, टेलर इंट्रोड्यूस द कन्सेप्ट ऑफ मेंटल रिव्होल्युशन. टेलर यांनी मानसिक क्रांती ही संज्ञा सांगितली. दिस प्रिन्सिपल फोकस ऑन चेंज इन द ऍटिट्यूड किंवा मेंटल थॉट्स नाही, आपल्या थॉट प्रोसेस मध्ये, चेंज इन ऍटिट्यूड मध्ये किंवा आपल्या थॉट प्रोसेस मध्ये बदल घडून आणण्यास ऍटिट्यूड ऑफ एम्प्लॉईज अँड मॅनेजमेंट टुवर्ड्स इच अदर. जे एम्प्लॉईज आहेत, जे मॅनेजमेंट आहे, त्यांच्या दोघांच्या ऍटिट्यूड मध्ये बदल घडून आणण्यास मदत करत असतं हे मेंटल रिव्होल्युशन. समजलं का? ऍटिट्यूड म्हणजे वृत्ती, बिहेव मध्ये चेंज करून आणणं, दोघांचा एकमेकांप्रती असणारा बिहेवियर. सपोज मॅनेजर, या ठिकाणी बघा म्हणजे तुम्हाला समजेल. सपोज मॅनेजर आणि आपले हे एम्प्लॉईज आहेत, एकमेकांच्या तोंडाला बघतच नाहीत, त्यांच्या अशा ऍटिट्यूड मध्ये चेंज करणं म्हणजे मेंटल रिव्होल्युशन आहे. एकमेकांच्या पाहण्याच्या दृष्टिकोनात मध्ये बदल करणं म्हणजे मेंटल रिव्होल्युशन आहे. बोथ शुड रिअलाइज देअर इक्वल इम्पॉर्टन्स इन ऑर्गनायझेशन. दोघांना रिअलाइज झालं पाहिजे की दोघही आपल्या बिझनेस साठी तेवढेच महत्वाचे आहेत. मॅनेजर नसेल तर वर्कर्सला कोण काम सांगणार? वर्कर्स कडून कोण काम करून घेणार? एम्प्लॉईज नसतील तर बिझनेस मध्ये कोण काम करणार? म्हणून दोघांचं अस्तित्व तेवढंच महत्वाचं आहे. दे शुड गिव्ह फुल कोऑपरेशन फॉर अचिव्हिंग गोल. पूर्ण सहकार्याने एखादं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पूर्ण सहकार्य करणं गरजेचं आहे ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये. This will increase productivity and profit. Suppose फक्त मेंटल रिव्होल्युशन म्हणजेच काय? दोघांचं एकमेकांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनामध्ये बदल घडून आणणं, चेंज इन ऍटिट्यूड मध्ये बदल घडून आणणं. दोघही सेम लेवल आहेत, म्हणजे तेवढेच महत्वाचे आहेत, तेवढंच इम्पॉर्टन्स आहे दोघांचेही बिझनेस मध्ये. अशा पद्धतीने काम करणं, एखादा गोल अचीव करायचा असेल तर दोघांचंही तितकंच कोऑपरेशन असणं गरजेचं आहे.
दोघांचं समान कोऑपरेशन असेल, इक्वल कोऑपरेशन असेल तर प्रोडक्टिव्हिटी लेवल वाढते, प्रॉफिट चांगलं मिळते. समजलं? खूप सोपं आहे. दोन भावांमध्ये सुद्धा फरक असतो. एकाची थॉट प्रोसेस वेगळी राहते, दुसऱ्याची वेगळी राहते. आई वडिलांचं काय राहतं, त्यांच्यामध्ये मेंटल रिव्होल्युशन आणणं, मानसिक क्रांती करणं त्यांचं. दोघांची थॉट प्रोसेस मॅच झाली पाहिजे. दोघंही शेवटी भाऊ बहिण आहेत, भांडणं कमी झाली पाहिजे त्यांच्यातली, समजून घेतलं पाहिजे एकमेकांना. इथे पण सेम आहे. मॅनेजर आणि एम्प्लॉईज एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. दोघांच्या ऍटिट्यूड मध्ये चेंज करून आणणं, हे प्रिन्सिपल्स ऑफ मेंटल रिव्होल्युशन मध्ये टेलर सांगत असतात. आय होप तुम्हाला हे 3 प्रिन्सिपल्स चांगल्या पद्धतीने समजले असतील. जे राहिलेले 3 प्रिन्सिपल्स आहेत ते येणारे आपण अपकमिंग व्हिडिओज मध्ये डिस्कस करू. जे आता पुढचे 3 प्रिन्सिपल असणार आहेत अलर्ट तुमच्यासाठी, कारण ते डायरेक्टली बिग बुल बॅच मधल्या स्टुडंटसाठी असणार आहेत. सो फटाफट बिग बुल बॅच परचेस करायची आहे. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड.